काही स्पेशल रिपोर्ट आज बघणार आहोत। तर सुरुवात ठाण्यातल्या मुजो रिक्षा चालकाच्या बातमीने। ठाण्यामध्ये रिक्षावाल्यांची मुजोरी प्रवाशांसाठी आता काही नवीन राहिलेली नाही, पण आता हेच मुजो रिक्षावाले महिला रिक्षा चालकांना देखील धमकावू लागलेत आणि हा संपूर्ण प्रकार या महिला रिक्षावाल्यांनी मोबाईलमध्ये शूट केलाय। बघूयात ठाण्यातील रिक्षावाल्यांची ही मुजोरी। ठाण्यात रिक्षा चालकांची पुन्हा मुजोरी। रांगेवरून महिला रिक्षा चालकांना धमकावलं। रिक्षा चालकांची मुजोरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद। ठाण्यातल्या रिक्षा चालकांच्या मुजोरीचा हा आणखी एक जिवंत पुरावा। महिला रिक्षा चालकाला धमकावणारा एक मुजोर रिक्षा चालक मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात कैद झालाय। रिक्षा चालकांची मुजोरी, ठिकाण किसन नगर, ठाणे। लागू दे सगळ्यांची साईडला, तुम्ही साईडला लागू दे, सगळ्यांचीच वाट लागू दे। त्यांच्या गाड्याचे नंबर पण दिसू दे ना, त्यांची तोंड पण तर कधी माझा जर व्हिडिओ शूटिंग केली नाही माझी गाडी पुढे असेल तर माझी पण काढा। जर माझं कामाला लागलं मी कामाला लावी, ओपन झालेले ओपन आपला। आता आपण पुरुष रिक्षा चालकांच्या मुजोरीचा आणखी एक व्हिडिओ बघूया। ठाण्यात रिक्षा चालकांची मुजोरी। तू भरून दाखव ना गाडी, तुझ्या गाडीचे कुत्रा असतील ना, कुत्रे तुला कुत्रा असतील, कुत्र्याने कुत्रा बोलतो। कोण म्हणतं कुत्रे लाईन लावतात? मी बोललो, तू बोलला, ठीक आहे ना, कुत्रे लाईन लावतात ना, कुत्र्यामध्ये जमायला। अरे मग कुत्रे लाईन लावतात ना, कुत्र्याचं आपल्याला इथे। आतापर्यंत रिक्षा चालकांच्या मुजोरीचा प्रवाशांना सामना करावा लागायचा। कल्याणमध्ये तर रिक्षा चालकानं चक्क महिला पोलिसाला फरफटत नेण्याचं क्रौर्य दाखवलं होतं आणि आता तर रिक्षा चालक रांगेवरून एकमेकांमध्ये भिडत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे मुजोर रिक्षा चालकांवरच्या कारवाईसाठी पोलिसांना आणखी कोणत्या पुराव्याची गरज आहे असा प्रश्न विचारला तर चुकीचं ठरणार नाही। अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, ठाणे। तर ठाण्यातल्या मुजो रिक्षा चालकांनी ज्या महिला रिक्षा चालकांना धमकावलंय त्यांचंही म्हणणं आम्ही जाणून घेतलंय। बघूयात नेमका त्यांना काय अनुभव आलाय। रांगेमध्ये आम्ही रांगेत लावतो रिक्षा, त्यावेळेस हे काय करतात, जे येतात पुरुष पुढे लावतात, रिक्षा भरतात, निघून जातात, जे येतात पुढे भरतात, निघून जातात। त्याच्यामध्ये आम्ही ना एक दीड तास रांगेत असतो आणि जेव्हा हा मुद्दा आम्ही मांडला की सगळ्यांनी रांगेत लावा, तर यांनी काय केलं, लेडीज दादागिरी करतात, हा प्रकार त्यांनी पुढे टाकला। समोरचे काय बोलतात, जर आज तुम्ही हे जे आम्ही काही करतोय कमी जास्त करण्याचा रेट वगैरे रिक्षांचा, तो मुद्दा त्यांचा कसा आहे, जर आम्ही हे मान्य नाही केलं तर रिक्षा फोडल्या जातील, जास्तीत जास्त हातपाय तोडले जातील। काय नुकसान होणार नाही तुमचं, फक्त तुमची डोकी फोडली जातील, हातपाय, याच्या व्यतिरिक्त काय नाही, 3 दिवस तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल, अशा सगळ्या धमक्या देतात। आणि किसन नगर स्टँड मध्ये असे लोक आहेत त्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, असे सुद्धा लोक। यांना स्वतः आम्ही बोलायला गेलो की तुम्ही फक्त आमचा मुद्दा काय, फक्त तुम्ही लांगेमध्ये लावा रिक्षा, तर ते आम्हाला सरळ दादागिरी करतायत की आम्ही इथे फक्त स्थानिक लोकांनाच रिक्षा लावून देऊ। आम्ही खूप 6 नंबरला राहिलं पासपोर्ट ऑफिस जवळ, पण यांचा मुद्दा काय, आम्ही स्थानिकांना ठेवू फक्त। एवढी शिवीगाळ करतात, आम्ही ते सांगू सुद्धा शकत नाही एवढी। आणि नंतर त्यांना बोलायला गेलो तर बोलतात घरातल्या महिला आणून, आमच्या महिला आणून, बाहेर प्लस बाहेरनं आणून तुम्हाला आम्ही एवढे इथं मारहाण करू, असं बोलतात, गाड्या फोडू। तर मला हेच विचारायचं तुम्हाला, आम्हाला परमिट आरटीओने दिलेत, सरकारने मग यांना परमिट द्यायचंच नव्हतं, का दिलं मग परमिट? आज त्यांची मजबुरी आहे, कोणाचे नवरे ऑफ झालेत म्हणून ते त्यांना हौस नाहीये चालवायची, आणि मग नंतर हीच लोक असं करतात आणि आरटीओ वाले पैसे घेतात, 4 सीटवाल्यांकडनं पैसे घेतात आणि या बिचाऱ्यांनी भरले तर ह्यांना लगेच पावती फाडा म्हणून सांगतात।